नाव सांगा तुमचं. माझं नाव यशोदा मधुराव शेळके. कुठे राहता? मी भोकरला असते. बर. त्रास काय होता तुमचा? माझा त्रास होता मॅडम, सुरुवातीला माझं डोकं दुखत होतं. बरोबर. डोकं एवढं दुखत होतं की मला त्रास असं वाटत होतं की खूप काही डोक्यानं गाठी जमलेत काही माझ्या. हात लावते तर काहीच नाही. मग परत मान इथं त्रास द्यायचा. मग असं कोणी उतरत 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 माझा हात एवढा त्रास द्यायचा हात की मला स्वतः हा हात उचलल्याशिवाय उचलता येत नाही. परत माझा माझा जे आजार आहे ते खाली इथपर्यंत उतरला. मग पाठीमाग त्रास सुरू झाला. परत समोर बी त्रास सुरू झाला. म्हणजे अर्धा आडून माझा एवढा भयानक त्रास सुरू झाला. मग नांदेडमध्ये मी एकही डॉक्टर ठेवला नाही. एवढं की हैदराबादला सुद्धा गेली. हैदराबादला गेल्यानंतर तिथं 4 डॉक्टरला दाखवलं. मग 4 डॉक्टरला दाखवल्या त्यांनी एक दिवस मला गोळी देऊन पाहिलं. त्यांनी म्हणजे की यांचा थोडा वेगळा आजार दिसायला, नसाचा प्रॉब्लेम दिसायला. त्यांनी माझा MRI केला. MRI केल्यानंतर मग त्याच्यानंतर नसदबली म्हटल्यानंतर त्यांनी इथं भोपाळे आहे नांदेडमध्ये, त्यांच्याकडे दाखवलं. तरी मला गोळीला काहीच फरक नाही. मी इतकी त्रासाला कंटाळून गेलते की मी आता संपते काही की असं मला वाटत होतं. माझे लेकरं बाळ सुद्धा आता उघड्यावर येतात. मला रात्रंदिवस असं एकच वेळ मला कितीतरी मोठा आजार झालेला आहे असं स्वतःला समजायचे. आता मी वाचू शकत नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे आले मी, ते थेरपीच मला माहित नव्हती थेरपी काय असते. आता इथं बघून म्हणजे शेवटचा पर्याय आहे म्हणून आले तुमच्याकडे. ज्यावेळेस तुम्ही मला पहिली थेरपी दिली थोडस बरं वाटलं की मला असं वाटलं की माझ्या बिमारीचा आजार मला भेटला इथे. मग दुसऱ्या दिवशी असं वाटलं जखमेवर फोड झाल्यानंतर ते घाण मधातलं काढल्यानंतर थोडं मोकळं वाटलं. त्या प्रकारे वाटलं. एवढी खुश झाले, रात्रभर समाधान झोपले की मला काहीच झालेलं नाही. मग आज जसं जसं रोजच्या रोज थेरपी मिळाली तसं तसं पूर्णपणे कमी होत चाललंय. पण मला जाणवले की आता मी एकदम ओके झाले. इतकी खुशीनं पागल झाले मॅडम. मी माझ्या मुलांना फोन करून सांगायले, माझ्या मिस्टरांना सांगायले. सगळे म्हणाले एवढं 8 महिन्यापासून दाखवायले तुला रिझल्ट नाही, असं कोणता डॉक्टर घेतला की एवढ्या फास्ट तुझा रिझल्ट लागला. माझा मेवणा सुद्धा म्हणताय वहिनी आज मुंबईहून 2 पेशंट येणार आहे तिकडं. दवाखान्यातच आहे ते नसच्या. ऑपरेशन झाले तरी कमी नाही दिले. तर तुमचा दवाखान्याचा ऍड्रेस सांगा. मला सांगता सुद्धा येण्या गेल्या मला एवढी खुशी झाली तुमच्या दवाखान्याचा ऍड्रेस. मी म्हणले मला जादू केली माझ्यासोबत म्हणजे ते छूच्या मंत्र कसे राहतात त्या प्रकारे तुमच्या दवाखान्यामध्ये वाटलं. आणि माझा स्वतःचा अनुभव सांगायला ना मला कुणाला विचारायची गरज पडली नाही. माझा स्वतःलाच आजार होता. खूप आनंद वाटला मॅडम. धन्यवाद. मला तुमच्याकडून खूप काही असं वाटलं की मला पुनर्जन्म दिला. आम्हाला हेच असते की पेशंटची जेवढं जास्त खुश झाले त्याच्यापेक्षा आम्ही खूप जास्त खुश होतो. पेशंटच्या पेक्षाही जास्त आम्ही खुश होतो. ती बरोबर आहे ना तुमचं. पण असे काही डॉक्टर बोलून समाधानी देतात पण स्वतः बिमारीला समाधानी नव्हती ना. बरोबर. मला बिमारीला समाधानी भेटली. आता तुम्ही ठीक नाही तुमचा आधार तुम्ही घेते, एवढे ट्रीटमेंट घ्या तुम्ही, एवढे तुम्हाला एवढा डोस घ्यावा लागते. असे किती डॉक्टरचे डोस घेऊन बसते. पण मला थोडा बी रिझल्ट नव्हता. आणि इथे एका दिवसामध्ये मला झोप लागली म्हणायला. जसं आता आज 5वा दिवस आहे तर 5व्या दिवसामध्ये असं वाटते की मी बिमारच नाही. नाहीतर मला पाण्याची मोकळी टाकता येत नव्हती सकाळी ब्रश करून. कसं टाकावं असं खाली सोडून देवा मी अंगाला पडत होता पाण्याची मोकळी. मी ब्रश ते केलंच नव्हतं 1.5 महिन्यापासून. एवढा मोठा आजाराला तुम्ही मला डॉक्टर सापडला त्या गोष्टीची मला म्हणजे खूप खुशी झाली. आम्हाला पण खुशी आहे की तुझ्यासारखे पेशंट बोलू शकतात आणि म्हणजे सगळ्यांना बाकीच्यांना पण फायदा होईल असं बोलू शकतात. नाही मॅडम, मी प्रत्येकाला सांगेल मला जे बी आजाराचे माणसं भेटतील त्यांना मी सांगेल की तुम्ही या डॉक्टरकडे जा. तुम्ही आजाराला खूप कंटाळून गेला. मी त्यांना स्वतः ऍडव्हर्टाईज करेल असं वाटत. कारण आजार काय असते ते ज्याला होते त्याला समजतं. बरोबर आहे. कारण मला खूप तकलीफ झालेली आहे. मला सांगते वेळेस मला अश्रू अनावरण होत नाही. इतका त्रास झालेला आहे. कारण माझे लेकरं सुद्धा म्हणत होती ना मला, मम्मी तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको बरं, तुला काहीच झालेलं नाही. आणि बाबा त्रास मला होते तुम्हाला नाही होत. त्याच्याकडे लक्ष देऊ नको म्हणून जमत होत.
थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला मुलाखत दिली